श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. सर्वात आधी तर तुम्हा सर्वांना दीप अमावस्येच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आषाढ दीप अमावस्या म्हटलं की आपण सर्वजण आपल्या घरातील सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ लखलखीत करून त्यांचे पूजन हे करत असतो. दीप अमावस्येचा दिवस हा आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस असतो आणि यानंतर दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना हा सुरू होतो. आणि श्रावण महिना हा सुरू झाला की वेगवेगळे व्रतवैकल्य सणावारांना सुरुवात होते आणि आपण ही व्रतवैकल्य साजरी करत असताना, सणवार साजरी करत असताना देवपूजाही करत असतो. आणि देवपूजा करताना आपण दरवेळी दिवा हा लावतच असतो, दिवे प्रज्वलित करत असतो. तर आपल्याला अंधकारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या या दिव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आपण दीप अमावस्या ही साजरी करत असतो आणि दिव्यांचं पूजन हे करत असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्याचं आणि शुभकार्याचं प्रतीक मानलं जातं. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा दिवा मांगल्याचं प्रतीक आहे आणि त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्यांचे विशेष महत्त्व हे सांगितले जाते. कोणतेही शुभकार्य किंवा पूजा करण्यापूर्वी आपण दिवा हा प्रज्वलित करून मगच त्या पूजेला किंवा त्या शुभकार्याला सुरुवातही करत असतो. आपल्या सर्वांचं आयुष्य हे दिव्याच्या प्रकाशाप्रमाणेच उजळून निघावं. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि माता लक्ष्मी ही अखंड नांदावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या ही साजरी केली जाते. या दिवशी दिव्यांचे पूजन केल्याने देवांची कृपा ही आपल्यावर राहते आणि आपल्या आयुष्यातील अंधकार हा सुद्धा दूर होतो. आपलं आयुष्य हे प्रकाशाने उजळतं आणि आपल्या घरात माता लक्ष्मीचा सुद्धा अखंड वास यामुळे होत असतो आणि आपल्या घरात अखंड सुखशांतीसुद्धा राहते. तर अशा या अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या दीप अमावस्येच्या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय करण्यासाठी हे सांगितलेले आहेत. तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे की जो आज संध्याकाळी दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. आज संध्याकाळी दीप अमावस्येला आपल्याला कापुरासोबत अशी ही एक वस्तू जाळायची आहे आणि ही वस्तू जाळल्याने आपल्या घरातील पितृदोष, वास्तुदोष, आपल्या घरातली सर्व नकारात्मकता, इडापिडा, आजारपण, वाईट शक्ती, आपल्या घरातली अलक्ष्मी ही कायमची निघून जाईल. आपल्या घरातलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आपल्या संपूर्ण घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून प्रगती होईल. आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी अखंड नांदेल आणि माता लक्ष्मी ही सुद्धा आपल्यावर प्रसन्न होईल. तर आज संध्याकाळी आपल्याला कापरासोबत कोणती वस्तू ही जाळायची आहे, हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा. त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे आणि आज आषाढी दीप अमावस्येला आपण जर या एका पदार्थाचं सेवन केलं तर यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी नांदेल आणि आपल्या सर्व आर्थिक समस्यासुद्धा दूर होतील. तर अखंड लक्ष्मी प्राप्तीकरता आज रात्री न चुकता आपल्याला कोणता एक पदार्थ हा खायचा आहे याबद्दलची माहितीसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या हिंदू धर्मामध्ये आषाढ महिन्यातील अमावस्येला अत्यंत महत्त्व आहे. पंचांगानुसार आषाढ कृष्ण पक्षातील दर्श अमावस्या ही दीपपूजन करण्यासाठी विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. हा दिवस पूर्वजांचे स्मरण, पितृतर्पण आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा दिवस मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी हा एक अत्यंत प्रभावी उपाय अवश्य करायचा आहे. आज संध्याकाळी आपल्याला दीपपूजन हे करायचं आहे. तुम्ही जर सकाळी दीपपूजन केलं नसेल तर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्हाला दीपपूजन हे करायचं आहे. दिव्यांची पूजा करायची आहे आणि ही दिव्यांची पूजा करून झाल्यानंतर आपल्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर, तसंच तुळशीपाशी दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आणि आपल्या मुख्य दरवाजापाशीसुद्धा आपल्याला दिवा हा आधी प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे. संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेस हा उपाय आपल्याला करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजेपासून ते रात्री 9, 9:30 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात. आपल्या घरामध्ये हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. जर अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये हा उपाय जर आपण केला तर यामुळे आपल्या घरातली सर्व नकारात्मकता ही, वाईट शक्ती, अडचणी, संकट, इडापिडा ही संपूर्णपणे नष्ट होईल. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून सतत भांडणं, वादविवाद होत असतात. घरातील प्रत्येक सदस्यांमध्ये एकोपा हा राहत नाही, प्रेमभाव हा राहत नाही. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सतत आजारपण हे असतं. आलेला पैसा हा विनाकारण खर्च होऊन जातो आणि शिल्लक काहीच पडत नाही आणि यामुळे आपल्याला नेहमी पैशांच्या अडचणी या येतात. त्याचप्रमाणे आपल्या घरातले जे व्यक्ती असतात तर ते खूप कष्ट आणि मेहनत हे करत असतात, परंतु त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला हवा तसा मोबदला हा मिळत नाही. कधीकधी खूप कष्ट करून आणि मेहनत घेऊन
आपल्याकडे पैसा हा तर येतो, पण आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही. आपल्या घरामध्ये हा पैसा टिकत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणातून आपल्या हातातून हा पैसा खर्च होतो आणि यामुळे आपल्याला सतत आर्थिक अडचणी येतात. आणि त्याचप्रमाणे आपल्या मुलाबाळांची हवी तशी प्रगतीसुद्धा होत नाही. वारंवार ते सतत आजारी पडतात. आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगतीही खुंटते. तर यासारख्या सर्व समस्या आपल्या दूर होण्यासाठीच आज संध्याकाळी आपल्याला कापरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे. हा उपाय आपल्याला करायचा आहे. कारण अमावस्येला आपण जे काही उपाय करत असतो तर त्यांचा परिणाम हा आपल्याला लवकरात लवकर बघायला मिळत असतो. कारण अमावस्या हा जो दिवस आहे तर हा दिवस आपल्या आयुष्यातली सर्व नकारात्मकता, वाईट शक्ती, इडापिडा, आपल्या घरातली सर्व वाईट शक्ती दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असा दिवस मानला जातो. आणि म्हणून आज संध्याकाळी कापुरासोबत आपल्याला या वस्तू जाळायच्या आहेत. आपल्या घरामध्ये कापूर जाळल्याने आपल्या घरातील वातावरण हे नेहमी सुगंधित राहतं आणि प्रसन्न राहतं. त्याचप्रमाणे आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जाही आपल्या घरामध्ये प्रवेश करते. तसंच कापूर आपल्या घरामध्ये जाळल्यामुळे पितृदोष हा देखील आपला नष्ट होत असतो आणि त्याचप्रमाणे सर्व वाईट गोष्टींपासून, वाईट शक्तींपासून आपल्या संपूर्ण कुटुंबाचं संरक्षण हे होत असतं. तर असा हा अत्यंत महत्त्वपूर्ण कापूर आपल्याला आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये जाळायचा आहे. आणि यासाठी आपल्याला एक मोठी मातीची पणती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेतलं तरीही चालेल. आणि त्यामध्ये तुम्हाला एक मूठभर तांदूळ हे टाकायचे आहेत आणि त्या तांदळावर तुम्हाला भीमसेनी 5 कापराच्या वड्या या ठेवायच्या आहेत. आणि भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे जो कापूर आहे तर त्या कापराच्या 5 वड्या या तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायच्या आहेत. आणि 2 अखंड फुल असलेल्या लवंगात या तुम्हाला या कापराच्या वड्यांवरती ठेवायच्या आहेत. आणि त्याचप्रमाणे थोडीशी पिवळी मोहरी ही सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे. आणि हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं आहे. सर्वात आधी तर हे कापराचं भांडं आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे आणि त्यामध्ये या सर्व वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत. आणि त्यानंतर दीपपूजन करून झाल्यानंतर, आपल्या देवघरामध्ये दिवाबत्ती करून झाल्यानंतर आपल्याला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे. आणि हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर ते भांडं आपण आपल्या देवघरासमोरून उचलायचं आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये ते फिरवायचं आहे. याचा धूर आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. आणि यानंतर हे भांडं घेऊन आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला यायचं आहे. आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरठ्यावर मधोमध हे भांडं आपल्याला ठेवून द्यायचं आहे. हा उपाय करत असताना आपल्या घराच्या सर्व दरवाजे, खिडक्या आपल्याला उघड्या ठेवायच्या आहेत. आणि ह्या सर्व वस्तू जळत आहेत तोपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा आपल्या मनामध्ये करत राहायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व दोष हे नष्ट होत असतात. दारिद्र्य हे आपल्या घरातून निघून जातं आणि माता लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरामध्ये होतं. तर याप्रमाणे या सर्व वस्तू जळून पूर्ण हे भांडं थंड झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ज्या काही वस्तू आहेत, जी काही राख ही उरलेली असेल तर त्या सर्व वस्तू आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी ह्या वस्तू आपल्याला टाकून द्यायच्या आहेत. तर याप्रमाणे अतिशय प्रभावी उपाय हा आज आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. कापुरासोबत या वस्तू आज संध्याकाळी अमावस्येच्या तिथीला आपण आपल्या घरामध्ये अवश्य जाळायच्या आहेत. त्याचप्रमाणे आपल्या घरातली सर्व दरिद्रता ही निघून जाण्यासाठी आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड नांदावी यासाठी आज रात्री आपल्याला हा एक पदार्थ अवश्य खायचा आहे. आजच्या या पवित्र रात्री एक अतिशय सोपा आणि अत्यंत प्रभावी उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी ही अखंड नांदेल. आज रात्री घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास होतो अशी धार्मिक मान्यता आहे. या उपायामुळे गरिबी दूर होऊन आपल्या घरात भरभराट होते असं सुद्धा म्हटलं जातं. तर आज रात्री न चुकता हा एक पदार्थ आपल्याला अवश्य खायचा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गूळ आणि तूप हे अत्यंत शुद्ध मानले जाते. आज आषाढ अमावस्येच्या रात्री गरिबी नष्ट करण्यासाठी आणि विनाकारण होणारा पैशांचा खर्च थांबवण्यासाठी घरामध्ये गूळ आणि तुपाचा नैवेद्य हा दाखवणं अत्यंत शुभ मानलं जातं. नैवेद्य दाखवून प्रसाद म्हणून तुम्ही हा पदार्थ अवश्य आज खा. आज रात्री पूजेच्या वेळी एका भांड्यामध्ये थोडे शुद्ध तूप आणि गूळ हे एकत्र करा. हा नैवेद्य घरातील देव्हाऱ्यामध्ये माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांच्यासमोर अर्पण करा. आणि पूजा झाल्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी या नैवेद्याचा प्रसाद म्हणून एकत्र बसून ग्रहण करा. अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित असते असं म्हटलं जातं. आजच्या रात्री गूळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवल्याने पितर हे अत्यंत तृप्त होतात. आपल्या पितरांच्या कृपेने घरातील सदस्यांची प्रगती होते आणि अडथळे दूर होतात असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच आज रात्री
तुम्ही तूप आणि गूळ हे दोन्ही पदार्थ एकत्र करून त्याचा नैवेद्य हा श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांना दाखवायचा आहे आणि त्याचं सेवन तुम्ही प्रसाद म्हणून तुमच्या घरातील सर्व व्यक्तींनी अवश्य करायचं आहे. तर याप्रमाणे अत्यंत साधे सोपे आणि प्रभावी उपाय हे आपल्याला आज संध्याकाळी आपल्या घरी अवश्य करायचे आहेत. संध्याकाळी कापुरासोबत या वस्तूसुद्धा आपल्याला जाळायच्या आहेत आणि तूप आणि गूळ हे पदार्थ एकत्र करून नैवेद्य दाखवल्यानंतर या पदार्थांचं सेवनसुद्धा हे आपल्याला अवश्य करायचं आहे. उपाय अगदी साधे सोपे आहेत पण तितकेच प्रभावी आहेत आणि म्हणून तुम्ही हे उपाय आज अवश्य करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.